ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर यामध्ये आता एक अपडेट आलेली आहे की अपडेट अशी आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी फॉर्म भरलेले होते, कारण जेवढेही विद्यार्थी होते फर्स्ट इयरला ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना स्टार्टिंगला हॉस्टेलला फॉर्म भरा असे सांगण्यात आलेले होते। आणि जर तुम्हाला आम्ही हॉस्टेल देऊ शकलो नाही, म्हणजे वसतिगृहाला जर तुमचा नंबर लागला नाही, तर तुमचा जो फॉर्म आहे हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेला कन्वर्ट केला जाणार। तर आता कन्वर्ट कसा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे स्टार्टिंगला नोटिफिकेशन दिलेली होती की शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज पंडित दीनदयाळ स्वयं व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील। तुमचे अर्ज म्हणजे आपण सांगितलं की हॉस्टेलला जर तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही हे जी योजना या योजनेमध्ये ट्रान्सफर केल्या जाणार, म्हणजे आधार योजना किंवा मग जेही विद्यार्थी धनगर समाज असेल त्यांना पंडित दीनदयाळ स्वयं योजना, ह्या दोन योजना होत्या। तर यामध्ये आता विद्यार्थ्यांना ज्यांचेही नंबर लागले नाही आहे हॉस्टेलला त्यांना SMS येणे सुरू झालेले आहे की तुमचा नंबर वसतिगृहाला लागलेला नसेल, तुम्ही तुमचा फॉर्म कन्वर्ट करू शकता आणि तुमचा फॉर्म हा एडिटसाठी तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। तर आपली जी साईड आहे ज्या साईडवर आपण फॉर्म भरलेला आहे त्या साईडवर व्हिजिट करा, लॉग इन करा। OBC डिपार्टमेंटला सेकंड नंबरचं ऑप्शन आहे, पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे SC साठी असणार आहे, सेकंड नंबरच्या ऑप्शनला चेक करा, अप्लिकेशनमध्ये जाऊन चेक करा, त्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला सेंड बॅकमध्ये असू शकतो। सेंड बॅकमध्ये असल्यानंतर अप्लिकेशन नंबर दिलेला आहे या साईडला, इथे क्लिक करा आणि त्यामध्ये काही रिमार्क दिलेला आहे का एकदा चेक करा। जर असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म संपूर्ण फॉर्म एकदा चेक करा, त्यामध्ये जेही पार्ट एडिट होऊ शकते चेक करा। स्टार्टिंगला मेन पेजवर फक्त काळजीपूर्वक ऐका, मेन पेजवर जाऊन एकदा तुमचा फॉर्म हॉस्टेलवरचं क्लिक निघून हे आधारवर क्लिक झालेलं आहे का एकदा चेक करा। जर ते झालेलं नसेल तर तुम्ही त्याला आधारला क्लिक करा, सेव्ह करा आणि संपूर्ण फॉर्म एकदा चेक करा। रिमेनिंग जे डॉक्युमेंट्स होते जसे की रेंट ॲग्रीमेंट आहे, त्यानंतर 5 किलोमीटर आहे, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचं जे नोटरी वगैरे आहे, बोनाफाईड वगैरे जेही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे अपलोड करा। तो फॉर्म तुम्ही सबमिट करा आणि आपल्या समाज कल्याण ऑफिसला पोहोचवून द्या, कारण हार्ड कॉपी समाज कल्याण ऑफिसला नेऊन द्यावी लागेल। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अपडेट मिळत नसेल तर तुम्ही डायरेक्टली समाज कल्याण ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि आपले फॉर्म कन्वर्ट करून घ्या आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पंडित दीनदयाळ स्वयं योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुमचा नंबर वसतिगृहाला लागलेला नसेल तर। आपल्याकडे कोणत्याही विद्यार्थ्याची ID नाही आहे की ज्यामध्ये आपण तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह प्रोसेस दाखवू शकतो, त्यामुळे तुम्हाला फक्त माहिती म्हणूनच या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे अपडेट आहे आपण देत आहे। जर आपल्याकडे कोणत्या विद्यार्थ्यांची ID आली तर आपण त्यावरून तुम्हाला लाईव्ह प्रोसेस देऊ, जेणेकरून संपूर्ण जे विद्यार्थी असेल त्यांना त्याबद्दलची माहिती लाईव्हमध्ये दिसून पडेल। तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना स्वयं योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।